रामकृष्ण हरी मंडळी. तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, बाळ घरात असलं की काहीच होत नाही. तर आज बऱ्याच दिवसातून म्हणजे वर्ष दीड वर्ष झालं माझी मशीन बंदच होती. तर मग हॉलमध्ये अडचण नको म्हणून मी बेडरूममध्येच ठेवलेली होती आणि तिच्यावर सगळा पसारा म्हणजे पोराचे कपडे वगैरे किंवा काय थोडंसं कागद वगैरे अशी ठेवलेली होती. तर ती रिपेअरवाला येणार होता म्हणून मशीन साफ करून घेतली आणि बाहेर आणली. तेवढ्यात ते दादा आले पण होते आणि मग त्यांनी मशीन रिपेअर करायला घेतली. म्हणजे पूर्ण त्याच्या सेटिंग वगैरे बिघडलेल्या होत्या वगैरे. त्यांना 1 तास लागला मशीन नीट करायला. तर त्यांनी नंतर चालवून पण बघायला लावली. मी चालवून पण बघितली. खूप छान मशीन त्यांनी रिपेअर केली होती. आणि इथं बाळ आमचं झोपलेलं होतं. मग नंतर काही कपडे होते माझे शिलाई निघालेले वगैरे, तर ती शिलाई आपण मारून घेऊया असा विचार केला. बाहेर पावसाचं वातावरण पण खूप झालं. म्हणजे इतका पाऊस ना, आता यावर्षी तर भरपूरच पाऊस आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. त्यामुळं काही कपडे होते ते गाऊन वगैरे माझे होते ते मी फिटिंग करायला घेतले. आणि फिटिंग करायला घेतल्यानंतर बाळ झोपलं होतं. मोठा अभ्यास करत होता, मोठा मुलगा अभ्यास करत होता. घरातलं थोडंसं आवरलं होतं आणि ती काही तो खेळत असतोही, त्यामुळं पसारा वगैरे थोडासा घरात होताच. त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी मॅनेज करायला लागतात ना घरात राहून. आणि काय आहे ना, मला एकतर मला शिलाई मी स्वतः करते, त्यामुळं मला दुसऱ्याने केलेली अजिबात आवडत नाही ना. त्याच्यामुळं मग मी माझी मशीन एवढे दिवस बंद होती तर मी ब्लाऊज शिवला नाही कधी किंवा काही फिटिंग करायला वगैरे पण कुठं घेऊन गेले नाही. त्यामुळं आत्ता माझी मशीन चालू केली, ते पण किती म्हणजे प्रॉब्लेममधून, किती अडचणीतून. कारण तो रिपेअरवाला अजिबात घरी येतच नव्हता. आणि तो येतो बोलला पण त्याचं पण दुकान आहे, त्यामुळे दुकानावर पण गर्दी भरपूर असते ना. तर मग त्या रिपेअरवाल्याने दुसऱ्या रिपेअरवाल्याचा नंबर दिला. मग ते दादा पण त्यांचं दुकान बंद करून घरी आले होते रिपेअर मशीन करायला. तर मध्येच पोरगा अभ्यास करत होता, ती त्याला पण काय कमी जास्त वगैरे त्याला काही येत नसेल वगैरे तर ते पण सांगावं लागतं ना. आणि काय डायग्राम वगैरे किंवा काही चित्र वगैरे असते ते काढून द्यावी लागतात ही. तर त्याचं पण मध्येच काय नाही काय चाललेलं असते. कधीतरी आता म्हणलं छोटा झोपलाय तोपर्यंत शिलाई मारून घ्यावं, तर त्याचा मध्येच अभ्यास निघाला. त्यामुळं मग अभ्यास त्याचा पण घ्यावा लागला. मग त्याचा अभ्यास थोडासा त्याला सांगितलं, कसं लिहायचं आहे कसं नाही, काय करायचं काय नाही, किंवा थोडंसं जे काही लिहायचं असतं ना वरतीच्या लाईन वगैरे किंवा काही चित्र वगैरे असतात ते पण काढून दिलं त्याला. एक तर जास्त करून तो अभ्यास करत नाही अजिबात, आणि करायला लागला तर मग मध्येच काय नाही असं चालू असतंय त्याचं. तर मी गाऊन फिटिंग करायला घेतले. तर आता तुम्हाला सांगते की मी गाऊन कसे आणले. तर गाऊनची इतकी किंमत, म्हणजे एका गाऊनची किंमत आम्हाला 750 रुपये, 750 रुपये काहीतरी अशी गाऊनची किंमत होती. आणि इतकं महाग होतं ना, तर मी एक डोकं लावलं की एक ट्रिक वापरली की मी गावाला पण घेतले होते ना. तर आता त्या दुकानदाराला काय माहितीच नव्हतं की मी बाबांनो गाऊन घेतले. मग मी ह्यांना बोलले, तो बोलला की 750. मग त्यांचे कमी करून तुम्ही मला 10% डिस्काउंट देतात ना, तर कमी करून एवढे द्या. तर मग मी ह्यांना बोलले, आणि त्यांच्याकडे गाऊन काही जास्त अवेलेबल नव्हते त्यामुळे मी पण एक डोकं लावलं. मी ह्यांना बोलले, जाऊ द्या म्हणलं, मी गावावरनं 300 रुपयाला घेतले होते, जाऊ द्या म्हणलं, आपण बघू दुसरीकडे घेऊन. नाही तर मग राहू द्याच म्हणलं, दुसरीकडे घेऊ असं वगैरे काही उल्लेख केला नाही. पण मी बोलले की राहू द्या म्हटलं, आपण बघू नंतर. त्यांच्याकडे पण गाऊन नव्हतं म्हणून बघू नंतर म्हणल्यानंतर मग ठीक आहे, ते पण बोलले चल. मग ते बोलले की मी तिथेच बोललेली ना की 300 रुपयेमध्ये मी घेतलेत म्हणून. मग तर ते बोलले की नाही, 350ला एक देतो बोलले. आता एवढे पण, कारण निम्म्याला निम्म 750 कुठं आणि 350 कुठं, तुम्हीच बघा ना, विचार करा. आणि मग म्हणजे मस्त कॉटनमध्ये पण होते ते, आणि एकदम भारी बाजूला किस्सा वगैरे एकदम मस्त, कपडा पण एकदम भारी होता वगैरे, मला आवडले होते आणि मस्तच होते गाऊन. त्यामुळं मी हे डोकं लावलं. मग ते बोलले की 350 रुपयेमध्ये तुम्ही घेऊन जावा. मग हे गाऊन फक्त आम्ही 350 रुपयेमध्ये घेऊन आलोय. म्हणजे बघा ना, खरेदी करताना पण आपल्याला जरा थोडंसं म्हणलं ना, खरेदी करताना पण थोडं डोकं लावून खरेदी केली ना, तर मग सगळ्या गोष्टी थोड्याशा सोप्या पडतात आणि स्वस्तामध्ये आपल्याला चांगली वस्तू पण भेटते. पण थोडंसं सोबत पण कोणीतरी असलं पाहिजे, डोकं लावून आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि बार्गेनिंग म्हणते ती ना, तर ते बार्गेनिंग आमच्या बायकांमध्ये म्हणलं कुठून भरलेलं असतंच. त्यामुळं
बार्गेनिंग करणं हा आमचा हक्कच आहे, अधिकारच आहे म्हणल्यासारखं. तर तसं करून आम्ही ते गाऊन घेऊन वगैरे आलो. छान आहेत गाऊन, मस्त फिटिंग वगैरे करायला घेतली मग. आणि मी आजूबाजूला पण विचारलं होतं की बाबा तुमच्याकडे आणू का, तर त्या ताई पण बोलल्या होत्या आमच्या बाजूच्या ताई की बाबा घेऊन या म्हणून. पण मला काही ते आवडले नाहीत आणि मला काय म्हणजे जायला पण लहान मुलामुळं आणि मोठ्यामुळं जायला पण काही जमलं नाही. त्यांना फक्त विचारलं होतं मी. पण नंतर मी विचार केला की आपली घरी मशीन असताना मग त्या निमित्तानं का होईना पण आपली मशीन नीट तरी होईल ना, म्हणून मी ती मशीन नीट केली. आणि आता मस्त चालू आहे, म्हणजे इतकी मस्त. आणि त्या दादांनी एवढी भारी मशीन करून दिली ना की बस मग काय बोलायचंच काम नाही. दिवसभर मग हे दोन्ही मुलं, त्या मोठ्याचा अभ्यास, छोट्याकडे लक्ष देणं, आणि त्याच्यातून उरला टाईम तर काहीतरी शिलाई करणं वगैरे. माझे इतके बरेच ब्लाऊज पण इतके पडलेत ना शिवायचे की काही बोलायचं कामच नाही. कारण माझे 1.5 वर्ष झालं मशीन बंद आहे आणि मी भरपूर अगोदरच ब्लाऊज सगळे शिवलेले आहेत ना. नंतर काही ब्लाऊज मी एक पण ब्लाऊज शिवला नाही. नंतर दुसरीकडे असा बाहेर पण शिवायला वगैरे दिलं नाही. एकच तेवढा फक्त, तो पण गावाला भावानी साडी घेतलेली, तो ब्लाऊज मी फक्त शिवला आहे तिकडं. ते पण तिथंच गावाला आईच्या तिथंच शिवलेला आहे, भावाच्या तिथंच जवळ शिवलेला आहे ना. तर मग आणि मला असं वाटतं की आपली स्वतःची वस्तू असताना दुसऱ्याला का पैसे द्यायचे, म्हणून त्या एक अर्थाने. आणि एकतर असतानाच मी भरपूर चेंगूस आहे, मला अजिबात पैसे खर्च करायला आवडत नाहीत. आणि मी पैसे खर्च पण जास्त करत नाही कधीच, माझा एवढा काही खर्च पण नसतो वगैरे. आणि मी मुळात म्हणजे मी खर्चच करत नाही जास्त, कारण बाहेर जाणं वगैरे हे आता मुलांमुळं मला बाहेर जाणं वगैरे जमतच नाही ना. त्याच्यामुळे मी बाहेर जात पण नाही. आणि जास्त आता पावसाळा पण चालू असल्यामुळे आमच्याकडे इतका भरपूर, आमच्याकडेच काय सगळीकडेच पाऊस चालू आहे सध्या, हे तर माहितीच आहे. तर मग त्यामुळं पावसामुळं कुठं बाहेर जाणं पण होत नाही आणि काही जाण्यासंबंध पण येत नाही. त्यामुळं काय पैसे खर्चच होत नाहीत. खरेदी काय नाही, घरातलंच आपलं करायचं आणि पोरांचं बघायचं, पोराचा अभ्यास वगैरे घ्यायचा, हे बारक्याला लक्ष द्यायचं. उरलेला टाईम सगळा मशीनमध्ये, मग मशीनवरच काम करत घालवायचा. तर मग आणि लहान मुलगा पण मध्ये उठत राहतो. एवढा काही त्याला काही झोपायची सवय नाही. तो सकाळचं उठला ना एकदा, तो 5:30-6 वाजता उठतो. तसा तो दिवसा अजिबात जास्त झोपत नाही. एक झोपला तर किती 5-10 मिनटं, 10-15 मिनटात झोपल्यासारखं झोपतो. पोरं आंघोळ केल्यावर 2-2, 3-3 तास झोपतात. आमचा आंघोळ केला की एकदम फ्रेश होतो आणि अजिबात झोपतच नाही. संध्याकाळी 11-11:30 पर्यंत तो, जोपर्यंत आम्ही झोपत नाही ना तोपर्यंत आमचा बारका मुलगा झोपतच नाही अजिबात कसलाच. आणि मग त्यात एक गोष्ट आहे ही की मोठा आमचा काय करतो की तो शाळेत जाताना हा बारका झोपलेला असला की त्याला उठवून जातो. म्हणजे 2 मिनटं जरी अगोदर झोपलेला असला ना तरी पण त्याला उठवून जाणार. आणि शाळेतनं पण आलं ना, शाळेतनं आल्यावर पण तो तसाच करतो. आला म्हणलं ना की त्याचा पहिला दरवाज्यातनं पाऊल टाकलेला असला की म्हणणार बाळ झोपले का, हा प्रश्न त्याचा पहिला असणार आहे. आणि जर झोपलेला असलं ना तरी जाऊन पटकन उठवतो. त्यामुळं बऱ्याचदा मला बाळामुळं पण काही कुठं एवढं लक्ष देता येत नाही, काय नाही. घरातलंच आपलं स्वयंपाक पाणी, भांडे कपडे वगैरे सगळं, लादी वगैरे सगळं तेच काम फक्त. बाहेर काय मी एवढं जात नाही आहे आता पावसाळा वगैरे असल्यामुळं. आणि त्यात चाललेली असते मस्ती थोडीशी, मजाक वगैरे. पोरांचा एवढं पसारा करतो आणि त्यात मोठा एवढा आमचा मस्तीखोर आहे ना, बस सगळं खराब करून टाकणार, सगळं ड्रॉइंगचं काढणार. आणि त्याला खेळायला तर इतकं लागतं ना की भरपूर त्याच्याकडे सगळी खेळणी आहेत वगैरे, सगळं टेंट आहे, सगळं काढून टाकणार, सगळं काढून बाहेर ठेवणार. सगळ्या गोष्टी इकडं तिकडं सतत चालू असतात. दिवसातनं 5-5, 10-10 वेळा सगळा पसारा करून ठेवणार. ही आता लहान मुलं म्हणल्यानंतर त्यांचं हे खेळण्याचं वयच आहे. त्यामुळं आपल्याला बघा इतकं काही जास्त बोलता येत नाही, कारण आत्ताच त्यांना थोडंसं दबवलं काय केलं तर परत लहान पोरं पुढं त्यांच्या मनावर थोडा परिणाम होतो वगैरे. त्यामुळं एवढं काही लक्ष नाही देते. त्याला पण खेळायला मोकळं सोडतो आणि हे करतो. त्याला एकच गाऊन फिटिंग करून झाला होता, तो होतच होता. तेवढ्यात आमचा बारका उठायला म्हणजे हालत होता आणि उठत होता. तर मग ते एकच तेवढ्या टायमिंगमध्ये ना तुम्हाला सांगते एकच झाला. आणि बऱ्याच दिवसांनी मशीनवर बसल्यामुळं ना थोडंसं हळूच काम चालू होतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित टिप वगैरे बसत होती. त्याच्यामुळं मला पण मस्त वाटत होतं त्यांनी चांगली रिपेअर करून दिली म्हणून. आणि चला, मुलं घरात असली म्हणलं की पसारा वगैरे तर हा तर होतच राहणार. आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या, त्यांना दिवसभर सगळा पसाराच उरकताना आवरत बसायचं म्हणल्यानंतर नाही एवढं पॉसिबल होत. त्यात आमच्या बारक्याला झोप कमी आहे.
पूर्ण लईच कमी आहे. चला तोपर्यंत बघा उठला पण तो लगेचच, तो गाऊन पण थोडासा राहिला फिटिंग करायचा. त्याला व्हिडिओ आवडले असेल की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.